हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत प्लेटीची फुगाबाई शिवण्याची अगदी सोपी पद्धत। आता बऱ्याच वेळा फुगाबाईमध्ये काहींना सरळ प्लेट्स हवे असतात तर काहींना तिरकस, पण आता ही जी स्लीव्ज बनवणार आहे ही सरळ प्लेटिंगची असणार आहे। यामध्ये एकदम सरळ प्लेट्स येणार आहेत। आता मी इथं जेवढं स्लीव्ज आहे त्यापेक्षा 1.5 इंच किंवा 1 इंच तुम्ही एक्स्ट्रापर्यंत घेऊ शकता। आता इथे मी 1.5 इंच एक्स्ट्राचं ठेवलं आहे, कारण ज्यावेळेस आपण प्लेटी टाकतो त्यावेळेस कापड कमी होऊ शकतं, म्हणून 1.5 इंचापर्यंत किंवा 1 इंचापर्यंत तुम्ही कापड एक्स्ट्राचं घ्यायचं। आता कापडाची लांबी किती घ्यायची, जेवढी स्लीव्ज आहे तयार अस्तरवर कटिंग केलेली त्यापेक्षा डबल घ्यायची, किंवा अस्तर कटिंग केलेले नसेल तर स्लीव्जच्या मापापेक्षा डबलचं कापड घ्यायचं, म्हणजे प्लेटीमध्ये ते कव्हर होऊन जातं। आता मी इथे डबल कापड घेतलेलं आहे, दोन्ही साईडकडून व्यवस्थित कटिंग केलेलं आहे। एका बाजूने बंद आहे, दुसऱ्या बाजूने ओपन आहे। ज्या बाजूने ओपन आहे त्या ओपन बाजूकडून 5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे आहे, कारण तिथपासून पुढे आपण प्लेट्स टाकणार आहोत। आता जिथं 5 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे तिथे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने छोटेसे कट दिलेले आहेत। आता सेंटर पॉईंटलाही कट दिलेला आहे मी इथे, हे पहा, हा सेंटर पॉईंट आणि हा साईडचे पॉईंट। आता हा भाग ओपन करायचा आहे। आता हे कापड जे आहे हे मी सुईच्या बाजूने ठेवलेलं आहे आणि त्या प्लेट्स टाकत आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता, अंदाजे तुम्ही अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। आता इथे प्लेट्स टाकताना तुम्ही हवं तर पिन वगैरे लावून घ्या, किंवा नसेल तर तुम्ही अगोदर प्लेट्स टाकून घ्या, नंतर व्यवस्थित करून घ्या। पण आता मी इथं माझ्याकडे ज्या पिन आहेत त्या पिन एक एक करून लावत एक एक करून मी इथे प्लेट्स टाकत आहे। तर अशा पद्धतीने या प्लेट्स सरळ ठेवायच्या आहेत। ज्यावेळेस तुम्ही खूप सारा पफ हवा असेल, तुम्हाला सरळ प्लेटी नको असतील, त्यावेळेस एक प्लेटीची तोंडं वरच्या बाजूने जर आपल्याकडे असतील तर दुसऱ्या बाजूने करायची। पण जर सरळ प्लेट्स एकसारख्याच प्लेट्स हव्या असतील तर अशा पद्धतीने प्लेटची तोंडं एकसारखी ठेवायची आहे, आणि हवं तर तुम्ही पिन लावून घेऊ शकता। आता हे कॉटन आहे, थोडंसं दाबून प्रेस करून त्याला पिन लावा लागते, नंतर मी ह्याला प्रेस करून घेणारच आहे। सिल्कचं जर कापड असतं तर ते इझिली फोल्ड होतं, तर इथे हे कॉटन आहे आणि मी एक एक करून ह्याला प्रेस करून व्यवस्थित पिना लावून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने पूर्ण स्लीव्जला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने एकदम प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि नंतर खालच्या बाजूने प्लेट्स टाकायच्या आहेत। पण हे थोडंसं अवघड होऊन जातं, त्यामुळे मी सुरुवातीलाच एक एक प्लेट्स कवर करून घेतलेले आहे आणि प्लेट्स टाकलेले आहे। तुम्ही जर नवीन मैत्रिणी असताल तर अगोदरची पद्धत वापरा, आणि तुम्ही जुने असताल तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या वरच्या प्लेटी एकदम टाकून घ्यायच्यात आणि नंतर खालच्या प्लेट्स टाकायच्यात। आता उंची जास्त असल्यामुळे मधल्या भागामध्ये प्लेट्सला घडी पडत नाही, त्यामुळे मी इथं पिन लावून घेत आहे। प्रेस केल्यानंतर त्या व्यवस्थित सेट होऊन जाईल, कारण कडक कापड आहे हे। आता प्लेट्स टाकून झाल्यानंतर मी जे कापड आहे याला प्रेस करून घेते, आणि प्लेटची जी तोंड आहे ती मात्र पुढच्या बाजूने येतील अशा पद्धतीने कापड ठेवायचं आहे आणि मग शिवायचं आहे। प्लेट्सची तोंड मागच्या बाजूने नाही तर फ्रंट आर्मोल आहे त्या बाजूने येतील अशा पद्धतीने स्लीव्ज त्या पॅटर्नवरती ठेवायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। आता खालच्या बाजूने शिलाई मारल्यानंतर वरच्या बाजूनेही आपण शिलाई मारून घेणार आहोत। आता इथे वरच्या बाजूनेही मी व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह शिलाई मारलेली आहे, आणि खालच्या बाजूनेही जिथं स्लीव्ज आलेली आहे तिथं शिलाई मारून घ्यायची आहे, आणि जे काही एक्स्ट्राचं कापड उरलेलं असेल ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे कापड कटिंग झाल्यानंतर आपण खाली बनवणार आहोत पट्टी। आता ही पट्टी बनवण्यासाठी मी ब्लाऊजचा जो काठाचा भाग होता स्लीव्जच्या त्याचा यूज करणार आहे। आता मोठा काठ आहे आणि आपल्याला इथे अंदाजे 2 इंचापर्यंत काठाची गरज आहे। तर आता मी एक्स्ट्राचं जे काठ आहे ते कट करून घेते, आणि इथं 2 इंचच काठ शिल्लक ठेवायचा आहे, किंवा तुम्ही 1.5 इंचापर्यंत घेऊ शकता। आता मी 2 इंच घेतलेला आहे, कारण मला अर्धा इंच तयार हवे आहे। तर मी सुईच्या बाजूने स्लीव्ज काठावरती ठेवलेली आहे आणि खालच्या बाजूने ठेवलेली आहे। सुईची बाजू काठाची त्यावरती स्लीव्ज ठेवलेले आहे आणि वरती अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे। नंतर अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे, आणि जो काही आतला पार्ट आहे अर्धा इंचाचा त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे, आणि मग वरती तो कापड बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की काठाचाही योग्य यूज होतो, आणि स्लीव्जलाही छान असा काठाचा पार्ट वापरल्यामुळे पट्टीचा लुक येतो, आणि स्लीव्जही खूप छान दिसते।
अशा पद्धतीने स्लीवचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग करून झालेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आता मी तुम्हाला तात्पुरती शिलाई मारून स्लीव्ज दाखवलेली आहे। तर अशा पद्धतीने फायनल लुक आपल्या स्लीवचा येऊ शकतो आणि प्रेस केल्यामुळे या घड्याही व्यवस्थित पडलेल्या आहे। चला तर मग धन्यवाद।